नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसाईंनो, अत्यंत महत्त्वाचा GR आपल्या समोर आलेला आहे. ज्या GRची आपण खूप दिवसापासून प्रतीक्षा करत होतो, तो GR आता आपल्या समोर आलेला आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं माहे एप्रिल 2026चं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याची वाट अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई या वाट पाहत होत्या. तर त्याईंनो त्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण हा GR आलेला आहे. नक्की या GRमध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ताईंनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण GR आहे. दिनांक तुम्ही याची पाहू शकताय, 8 मे 2026चा हा GR आहे. महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून हा GR आलेला आहे. पुढे बघा शासन निर्णय काय झालेला आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे एप्रिल 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण बघा 174 कोटी एवढी निधी हा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या राज्याच्या मानधनासाठी हा मंजूर करण्यात आलेला आहे. पुढे बघा ताईंनो, त्यांनी कशा पद्धतीने रकाना दिलेला आहे तुम्ही रकाना पाहू शकता. या रकानामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद, यापूर्वीची तरतूद आणि आदेशान्वित वितरित केलेला निधी एकूण 174 कोटी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनात कार्यवाही पूर्ण करावी असं याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. सदर जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहायचा असेल तर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकताय. अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे. आता सर्व ताईंचे प्रश्न उत्तर घेऊया. बघा ताईंनो, तुमच्या मनात भरपूर प्रश्न असतील की मार्च महिन्याचं मानधन केंद्राचं झालेलं नाही आहे, तर ते कधी होणार. तर ताईंनो, मार्च महिन्याचं केंद्राचं मानधन जमा झालेलं नाही आहे, परंतु राज्याचं मानधन हे आपल्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. राज्याचे जे आपले मानधन आहे ते मानधन खात्यामध्ये जमा झालेलं आहे. केंद्राचं मानधन SNA स्पर्श प्रणालीमध्ये अडथळा निर्माण होत आहे, त्या म्हणजे पूर्णपणे त्याची प्रक्रिया ही झालेली नाही आहे. त्यामुळे केंद्राचं हे मार्चचं मानधन आणि काही सेविका मदतनीसांचं फेब्रुवारीचं देखील अडकलेलं आहे. तर आता हा जो GR आहे तो GR आहे एप्रिल 2026चा आणि राज्याचं मानधन जमा होण्याचा हा GR आहे. केंद्राचं मानधन कधी होणार त्याच्या संदर्भात देखील त्यांचा SNA स्पर्शचा GR लवकरच येणार आहे. तो देखील GR आल्यानंतर मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे. हा GR अत्यंत महत्त्वाचा आहे ताईंनो. मार्च महिन्याचा केंद्र हिस्सा अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंचा राहिलेला आहे. तर त्या त्यांना विनंती आहे की मार्च महिन्याचा केंद्र हिस्सा जो आहे तो देखील येत्या 10 ते 15 दिवसामध्ये जमा होणार आहे असं आयुक्तालयाकडून महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. आता तरी सध्याला राज्याचं एप्रिल 2026चं जे काय आपलं मानधन आहे सेविका ताईंचं मदतनीस ताईंचं, ते मानधन येत्या 4 दिवसामध्ये खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा ताईंना, याच्या अगोदर जो GR येत होता तो GR 2, 3 किंवा 1 तारखेला येत होता, परंतु यावेळेस GR येण्यास उशीर झालेला आहे. परंतु मानधन मात्र येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. ही माहिती आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.